नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी शेंडगे, पंढरपूरकर, वादळवाट 5577 संबंध महाराष्ट्रातल्या पंढरपुरी म्हशींचा इतिहास आपण संबंध महाराष्ट्रामध्ये दाखवत असताना आज महाराष्ट्रातल्या अनेक म्हशीचं टॉपच्या म्हशीचं गोट संबंध महाराष्ट्राला आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर दाखवतो। खरं तर आपण प्रत्येक गोट्यावर प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य आणि प्रत्येक मालकाचं वैशिष्ट्य सांगत असतो आणि त्या मालकांच्या म्हशीचा इतिहास आपण सांगत असतो। पण अशा आज एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला, ज्या व्यक्तीचा खूप मोठा महाराष्ट्रात बोलबाला झाला आणि महाराष्ट्रातला बोलबाला होत असताना ज्या व्यक्तीचं एक वेगळं, खरं तर एखाद्या मुलाचं आपल्या वडिलावर प्रेम असतं, वडिलाचं मुलावर असतं, किंवा एका नवऱ्याचं बायकोवर असतं, किंवा आईवर असतं, किंवा बहिणीवर असतं, आणि त्या लोकांना आपण सोनं घेतो। पण हे महाराष्ट्रातलं किंबहुना एक वेगळं उदाहरण बघायला मिळतं, ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःच्या रेड्याला सोनं घेतलं आणि त्या सगरला पळवलं। सोनं घालणारा, रेड्याला सोनं घालणारा हा व्यक्तिमत्व, जो आजपर्यंत आपण फक्त पंढरपुरी म्हशी क्षेत्रातल्या पैलवानांच्या मुलाखती घेतल्या, पंढरपुरी म्हशी क्षेत्रातल्या फक्त पैलवानांच्या मुलाखती घेतल्या। आज आपण मुलाखत अशा व्यक्तिमत्वाचे घेतोय जे व्यक्तिमत्व पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं वस्ताद आहे, आणि जे वस्तादाची आज आपल्याला बहुचर्चित मुलाखत ऐकायला मिळणार आहे, ज्यांच्या हाल्याचा आजपर्यंत म्हशीचा बोलबाला ऐकायला मिळाला, पण ज्यांच्या हाल्याचा बोलबाला संबंध महाराष्ट्रामध्ये झाला आणि सोनं घालून पळवणारा हा ढाण्या वाघ म्हणजे सोलापूरचा मान बाण, केगावची शान दामाजी अण्णा सरवदे यांच्याबरोबर गप्पा मारतोय। नमस्ते अण्णा, काय एकदा नाव सांगा आपलं? मी दामाजी सरवदे। बर, गाव केगाव? केगाव। बर बर, सोलापूर बसलं केगाव? केगाव सोलापूरच्या कडाचं केगाव। म्हशीला नाद लागण्याचं कारण काय आहे? काय आपल्याला गवळी समाज, आपल्या गुराला नाद लागण्यापैकी गवळी समाजाचा, पंढरपूर गवळी समाजाचा छंद। बर बर, तिच्यात की माझी पंढरपूरवालीची गुरं तर नागादैंड्याची गुरं होती। बर बर बर, नागादैंड्याची माझी थोडी दुस्ती पडली। बर, तिची गुरं बी चांगली होती, पंढरपूर सारखीच गुरं होती। मग तिच्यात तिने बारका मना रेडा दिला। बर, मीला त्याला दूध पाजलो, तिला हे व्यवस्थित केलो। मग तिची मना माझ्याशी दिला, तिची थोड्या चिंध्या खात होते, तिला जरा खाजवत होतो तिला अंगाला। मग तिला मी नीट केलो। नीट केल्याच्या वेगाने की तेव्हा आमची परंपरी आपल्या केगावला जत्रा भरण्यासाठी गावात सोलापूरची पंढरपूरची जत्रा भरवती, तसं आपल्या केगावला भरू म्हणून आम्ही पांजाने ठराव केला। बर बर बर, कोणी पांजाने केला की वसंत भोसले, मधुकर इगवे, दामाजी सरवदे, मारती पैलवान आणि बाबासाहेब चव्हाण, हिने आम्ही 5 जणांनी मेळ केला की बाबा पंढरपूरची जत्रा, सोलापूरची जत्रा भरसी, तसं आपण एक नागपंचमी इथच्या पारंपरिक गवळी गौरवाच्या हिस्साने आपण गुरं करतो, आपल्या बी गावी जत्रा ठेवू म्हणून आम्ही 5 जणांनी बैठक करून जत्रा ठेवली। केगावची पहिली जत्रा केगावची। केगावची जत्रा ठेवल्याच्या वेगाने नागपंचमीचा धोंडा होता, तिथं आम्ही बैठक घेतली। बैठक घेऊन तिची जत्रा पहिली चालू केली। चालू केली की उद्या परवा तिची जत्रा आहे म्हणताना आम्ही गवळी समाजाला, नागादैंड्याला, पंढरपूरवाल्याला सगळ्याला सांगितले की आम्ही जरा शेवटची जत्रा आमच्या पूजाला या आणि आमची जरा जत्रा गरीब गोराची गुरारवाल्याची बघा। मग ते लोक काय आलीच, मग स्वतःचा नागादैंड्या आला, स्वतः 4-2 गवळी आलीच, दत्तू खताडे, आंबा खादा, जानगवळी, राघू बाहेरवाडे अशी 7-8 जण आली। नागादैंड्याचे मालक दिल्याला सुद्धा आला। आल्यावर आम्ही काय केलं, आली तिची प्रसाद बिरसाद देऊन, खुर्च्या देऊन बसवली पहिली जत्रा। मग तिच्यात माझी गुरं, मधु पैलवानची गुरं, बापसाहेब चव्हाणाची गुरं, वसंत भोसलेची गुरं, मारती इगवेची गुरं, अशी आम्ही पळवत परसा पाळली। मग आम्ही परसा पाळल्यावर माझं काय ती रेडा का नाही दिलेला नागादैंड्याचा म्हशीच्या 2 खाली पडला, खाली पडून तिच्या मोहर मसराच्या गेला। ती रेडा बारका दिलं, तिचं मग पुन्हा झालं। मग गुरं पळली, परसा दिला,
मग आम्ही वाटायला सगळ्याला लोकांना वाटायला लावलो. मग बसल्यावर तुम्ही येर सकाळी आम्ही म्हणला की मना रेडा पाहिजे. बर दिलेला पाळा दिलेला तुम्हाला माघारी मागितला. पाळाला दिलेला रेडा परत मागलेला. मी म्हणलो बाबा आता तर तुझं चांगलं झालंय. बर तुझं नाव आहे तो दिलेला माझं रेडा तो दिलेला मी आता तर तयार केला. तुला म्हणून मोहर देऊ नाही तर ठेवू. तुझ्या इस्तारातला आहे मला पंढरपूरचा इस्तार वाढवायचा आहे. तसं तुझा इस्तार वाढल्यासारखं होतं तसं माझ्यात मी वाढेल म्हणून मला तुला दिलाय. मी देत नाही म्हणल्यावर तिथे माझे वादावाद व्हायला. मग तिच्यापासून दोघांचा वाद हे व्हायला अंतर पडला. अंतर पडल्याच्या वर्गाने पब्लिकला लोकांना गावाला काय वाटायला सोलापूरवाला पंढरपूरवाला रेडा कसला आहे आणि दिलेला वस्तू कशी मागायला आहे ही लोकांच्या डोक्यात जरा परिणाम चालला. उत्सुकता लागली. सुचता लागल्याच्या वर्गाने तिने काय म्हणला की बाबा रेडा कसा दिला म्हणून मी म्हणलं तिने दिला मी घेतला. तिने तू कशा वय मागायला कर नाही रेडा मला पाहिजे म्हणून तिला ते लोकांना बोलवलं. मी म्हणलं रेडा ते मागायला म्हणून आमची दोघांची वादाला वाद झाल्याच्या वर्गाने तिकडे आम्ही तिथून सुरुवात झाली. सुरुवात झाली की 3 वर्षावर रेडा जोरात झाला. 3 वर्ष तुम्हाला दिलता तेव्हा रेडा केवढा होता? बारका होता. बारका एकदम साधा. बारका काय एक दूध पेत होता. बर 3 वर्ष झाल्यावर काय झाला? दांडगा झाला एकदम मोठा झाला. एखादे भारी झाला. त्याला भगवान लय दिष्ट लागायला एवढा पावर आला. माणसाचं ज्ञान बसायला त्या रेडा बघून लोकांना समाधान वाटायला आकर्षित मन करायला चित्र करायला ते का ते भारी असल्यासारखं वाटायला लोकांना समाधान वाटायला. बर मग समाधानच्या वाटायला वैगाने मला काय म्हणले की गवळी समाज काय म्हणली बाबा रेडा घेऊन ये सोलापूरला. बर तर बाबा हे भांडणाचा तमवा होईल एकामेकाचा हिजडा होईल ते म्हणून असा बनवलेला आहे. का नाही त्याला बोलायचं आमच्याशी ताकद आहे. कसं रेड्याला हात लावतो आम्ही बघतो. तू रेडा घेऊन ये. तुम्ही पळवायला घेऊन गेला? पळवायला घेऊन ये म्हणलं बोट ऐकलं. मी काय केलं 4000च्या भावात सोनं होतं. 4000 तोळा कुठल्या साली? 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या खाल्ल्या. बर 30 वर्षाच्याच खाल्लं जरा नाही तर 25 वर्षाच्या खाल्ल्या. मग तिच्या सोन्याचं असल्यावर म्या 4 तोळं सोनं घेतलं. 4 तोळं हाल्याला त्या टायमाला 4 तोळं म्हणलं 16,000चं सोनं घेतलं. बर 2 तोळं म्हणजे 4 भावाच्या 4000च्या भावात 4 तोळं 1 तोळा होतं. तर 4 तोळं सोनं घेतलं. इकडे 2 तोळं घातलं इकडे 2 तोळं घातलं. शिंगामध्ये घातल्यावर मी म्या काय करते चांदीची नथनी नाकात नथ केली. तिला 5 तोळे 10 तोळ्याची नथ केली. बर नाकात नथ हाल्याला नथनी. मग तिच्या पितळाचा तोडा म्हणून 2.5 किलोचा तोडा पितळाचा तोडा. बर तिला शिंगाला दोरा बांधला दिसले लागत. बर काय तर होईल म्हणून मी तिला संयोजन केला. मग तिला गाडीत भरून नेला. गाडीत उतरवला. कन्या चौकाला गुरं खाली उतरवली. कन्या चौकाची लोक पब्लिकला सोनं घालून हलगड आणलेलं कुठं यायला नाही. उत्सुकता लागली. लोकांना भविष्य चांगलं वाटायला आला. हसलं कसलं काय कुणी बघतेलं आहे कुणी नाही ते बघायला मुडकून पडले. तर मी म्हणलो की बाबा आणलंय हलगड. मग औषध उडवलं. जानगोळीच्या आंबाची भाऊ भिऊ सगळे गवळी कुणमी सगळे तयार करायलीच काट्या घेऊन हलगड बघण्यासाठी पब्लिक एकावर एक चढाले हलगड आलं. मग मी हलगड सोडलं. 2 चक्रा घेतल्या. ते सोन्याच्या मान्या बघून तिचं रूप बघून तिला लोकांना समाधान वाटलं. समाधान वाटलं की बाबा रेडा लय भारी बाडी बनवलाय चांगलं झालंय रूप चांगलं झालंय. हे रेडा तुम्ही मागून ये म्हणून तिला लोक नागा दहिंड्याला बोलायले. तर नागा दहिंड्यापासून माझी वस्तू वाढली. नागा दहिंड्यापासून माझा विस्तार वाढला. नागा दहिंड्यापासून माझं नाव वाढलं. मी तिला नाव ठेवत नाही. वाद सोडून दिला. वाढल्यावर काय केलं वरच्यावर वाढायला पासरं व्हायली हलगड व्हायली. वरच्यावर नाग माझा पंढरपूरला सारखा वाढायला नागा दहिंड्यावर. मग ते पेटलेलं तिच्यात काय केलं
विषय सोडून टाकला. हा. आता पतो हा त्या नादातलंच आहे. आता पतो ते इस्तार आहे. वाघी फुल हे रोजाला दिली, हा. एक आमच्या गणेशला दिली, आज गणेशला दिली. ते वाघी फुल बी माझं त्या रेड्याच्याच पुढची, हे राकेट बी माझ्या झाल्याच्या पुढचं. बरं हे इस्तार वाढत गेला. नागात आहे तुम्ही आता तुमचा सहवास एवढा जवळ नव्हता. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आता एवढी तुम्ही त्यांची गुरं बी बघितली असतील, हा. त्यांच्या गुरात एवढी पॉवरफुल काय होती नेमकी तुम्ही आता डोळ्यानं बघितली? आता डोळ्याने बघतीला म्हणून तिची पाऊर तिच्या गुराचा म्हणून तिने रेडा मला आवडला म्हणून मला दिला. मला काय विचारायचं, नागात हँडीची असली कसली मसर होती? तशीच रेड्यासारखीच होती सर. बरं. रेड्यासारखीच होती. पण रेडा एवढा निघला, त्या त्याच्या पुढला पल्ला मोहरला निघला. बरं. या मोहरला निघला म्हणून तिने मन पलटळलं. हा. आता हे रेडा असा निघला, ह्या रेड्याची कसली निघते ना खोप, हो. म्हणून तिची थोडं डोक्यात परिणाम आला. हे दोघांचा वाद झाला. आता तेव्हा रेड्याचं नाव काय होतं तुमचं? त्याला म्हणून वाघ्या म्हणून नाव होतं. वाघ्या नाव वाघ्या तुम्ही आल्यावर इथं ठेवलं? ते आम्ही ठुलायचं. बरं. आम्ही तिचं वाघ्या म्हणून नाव ठुलं. नाव त्यावेळेस एवढं सोनं रेड्याला घालण्यापेक्षा सोलापुरात त्यावेळेस जमीन आली असती गुंठ 10-15. ते झालं असते, पण एक हाऊस एक हाऊस. आपल्याला हाऊस महिना ते रेडा बघताना नागात हँड्या बसून आपल्याला वस्तू चांगली मिळली म्हणून मला हाऊस महिना हे वाट बघायला ठेवा. आज तुमचं नाव महाराष्ट्रात झालं ते रेड्या. अख्ख्या महाराष्ट्रात की अख्ख्या महाभारतात पुरं पकी भारतात मध्ये माझं नाव दामाजी फेमस आहे. का सोनं घालून पडलेला मनुष्य. बरं. आता पतो त्याच रेकॉर्डमध्ये मी आहे. नागदंड्याच्या पुण्याने नागाची पुण्यतिथीने माझं आत्ता पतो त्याचं नाव आहे. नागात हँड्यामुळे मसरे बी गाजली, नाही तर मसर बी गाजली. नागा दंड्या बसून माझा विस्तार झाला. नागा दंड्या बसून माझं चांगलं झालं. माझ्या सगळ्या संसाराला, गुराला, ढोराला सगळं तिचं पुण्यापासून माझं चांगलं झालं. तुम्हाला नाही संबंध पंढरपुरी म्हशीला दिवस चांगला आलं. पंढरपूर म्हशीचा दिवस चांगला आलं. आणि पंढरपूर मशीद मध्ये हे रेडा आता 1 नंबर निघाला. बरं. त्यावेळेचा टॉपचा रेडा. त्या टॉपचा रेडा. बरं. आता त्यावेळेस आता रेड्याचा एक बाजूला इतिहास सोडूया. तुमच्यानंतर त्यापासून पैदाच झाली, मग ती विकली का काय आपल्या पट्ट्यावर? काय लय अशी विकली. बरं. काय किमतीनं हा एक 3 लाखाला, 4 लाखाला, 5 लाखाला, 2 लाखाला, 1.5 लाखाला अशी लय विकली. लय विकली. मग ते अजून विस्तार आहे. 5,11,000 वाघे 11 लाख 5,11,000 विकली. कुणाला विकली? गणेश सर्वोदयाला. बरं. गणेश सर्वोदयाला. आमच्या भावकीच्या पुतण्याला विकली. ती खाली आहे ते खाली आहे. आणि गोटू रोडग्याला 8.5 लाखाला 8.5 लाखाला 2 दिल्या मायलिकी. वाघी फुल आणि फुलची वाट. एवढी महाग मसरी किमती असण्याचं काय कारण आहे? का तिची ह्या वाघ्याचा पोटचा इस्ताराला महत्व आहे. इस्ताराला महत्व आहे. आपण द्यायला नागात हँड्याची गुरं बघायला बघ, अन्नाची बी गुरं वाढली नागात हँड्यापर्यंत, म्हणून त्या इस्तारला पैसे दिलं. विस्ताराला पैसे येते. विस्ताराला पंढरपूरला विस्ताराला पैसे दिलं. बरं. मग तिच्यात लोकांचं नाव आहे. मग तिच्यात एवढी की सगळं करून बसलो. माझं त्या नागात हँड्यापासून चांगलं गुरं ढोरं अजून बी विस्तार तेच आहे. हलगड बी तेच आहे, गुरं बी तेच आहे. नवीन मैल घेतलेली एवढी आहे. फक्त एकच आहे. एकच आहे. इथं नाचन म्हणून नाव आहे. बरं. कुणापासून घेतली? कुठं? इजापुरातून लबानाची घेतली. बरं. मग तेवढीच मैस आहे. नाहीतर बाकीचा विस्तार लय इकला बी, लय ठोला बी आणि लय इकला बी. फक्त नावाची नाचन घेतलेली म्हैस आहे लमानाची, इजापूरच्या. मी तिच्यात बदल करणार नाही. बरं. आता विस्ताराचा आपल्या हल्याबद्दल खूप चर्चा. सोनं गाठलं. तुमच्यासारख्या हौशी माणसामुळं पंढरपूर म्हशीचं नाव झालं आणि तुम्ही सगळ्यात जवळचे नागादयांड्याच्या जवळची लोक आज यात्रा भरवताय, सगर केलं आणि महाराष्ट्रामध्ये आज पंढरपुरी म्हैस वाढते. ही पंढरपुरी म्हैस नाव पडण्याचं कारण काय? पंढरपुरी. विजापुराला गेलं का पंढरपुरीच आहे, गुलबर्ग्याला गेलं का पंढरपुरीच आहे आणि बेळगावला गेलं तरी मी पंढरपुरी. महाराष्ट्रात जर गेलं तर पंढरपूर पंढरपूरच म्हणतात. पंढरपूरच्या म्हशीची आवडच तशी आहे. बरं. नाव कशामुळे पडलं कसं? तर पंढरपूरची शिंगाळू म्हैस जातीवाला चांगलं म्हणून पंढरपूरची म्हैस महाराष्ट्रात गाजली.
हे झालं. दूध बर. खायला चांगलं. आता एकंदरीत ह्या म्हशीचा आपण इतिहास आपल्यापाशी खूप मोठा रेडा होता, ज्या वाघ्या रेडाना संबंध महाराष्ट्राला वेड लावलं. हा रेडा आपल्यापाशी असताना तुमचं तर खूप मोठं नाव झालं, त्याच्यामुळे आज विस्तार वाढतोय. आज आपल्या गोट्यावर आपण म्हशी बघतो. किती म्हशी आता साधारण आपल्या गोट्यावर असतात? 20 एक असतात, 20 एक कोणाकडे 10 असतात, कोणाकडे 15. नाही, आपल्या गोट्यावरच्या किती म्हशी आहेत? आता स्वतः 20 गुरु असतात. आता आम्हाला थोडी गोट्यावरची माहिती, वाघ्याच्या इस्त्रातलं काय काय आहे हे सगळं आहे. बर, आम्हाला जरा ते पहिल्या रेड्यापासून सांगा, त्या रेड्याचं वैशिष्ट्य सांगा. त्या वगैरेचं काय हे ज्या ह्या रेड्याचं सांगा. त्या रेड्याचं काय ज्या इस्ताराचा आता त्या वाघ्याचा कोण आहे? हा वाघ्याचा नातू आहे. हा वाघ्याचा नातू नातू आहे. या. वाघ्याचा नातू आहे. हा हे वाघ्याचा नातू आहे. हा वाघ्याच्या नातू असल्याच्या वेळेने आता ह्या वाघ्याचा नातू आहे, तर वाघ्याच्या नातूपासून अजून तिचा विस्तार वाढेल. बर बर. म्हणून आम्ही पंढरपूर अजून उधाराचे वाघ्याचं गुण आहेत का याच्यात सगळं? आहे गुण. बर 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 वाघ्याचं गुण सुद्धा आहे. बर बर. वाघ्याचं गुण आहे. हा हा हा. वाघ्याच्या गुणापासून आता हिचा विस्तार त्या वाघ्याच्या पुढचं नाताचा विस्तार वाढेल. वाघ्याचं नाव आहे. वाघ्याचं नाव ठेवलंय. नाताचं नाव आहे वाघ्या ठेवलंय. बर 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 बर. हिचा असा वाढत वाढत चालला. आम्हाला आता प्रत्येक म्हशीचं नाव थोडी माहिती सांगा. ही कोण लागती वाघ्याची काय? हो. हा वाघ्या. बर. वाघ्याचं नाव. हे आपल्या गोट्या दामाजींना सर्वोदयाच्या गोट्याचं हा वाघ्या, तो वाघ्याचा नातू. बर, हे सांगा आता. तिचं नाव उडान. 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 बर बर हा, माझ्या मोठ्या जुन्या म्हशीची लेप. बर. ही वाघ्याच्या विस्तारामधलीच आहे. वाघ्या इस्तारातली. बर. ही काय करू नाही ती म्हैस आता? आता ही येले, आता दूध आहे 4 बर. लिटर दूध किती निघतं हिला एका टायमाला? साधं टायमाला 5-6 लिटर दूध आहे. एका टायमाला. 5 बर. लिटर दूध आहे. मग किती वेळाची आहे ती म्हैस? हे दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. बर. ही सांगा पुढली. हे पहिलवार आहे. पहिला रो आहे. पहिलवार. बर. लिशान. निशान. हा, लिशान. बर. काय करू नये आता सध्या? हा, पहिलवार आता येलेले आहे. हिला येलेले. दूधच आहे. बर बर. खाली काय झाले? हा? खाली रेडी झाली. रिडीज झाली काय? बघा, जनावर कसे पहिला रोज सांभाळण्याची पद्धत बघा. उगाच नाव महाराष्ट्रात होत नाही. या अशा पद्धतीनं असणाऱ्या टॉपच्या म्हशी आपण बघतोय. दामाजी अण्णा सर्वोदय ज्यांचा रेडा सोनं घालून पळवला, त्या वाघाचा म्हशीचा गोटा बघतोय. वाघ्याचा विस्तार, मूळ विस्तार आणि मूळ वाघ्याचे मालक असणारे. हा, मालक सांगा नाव हे पुढलं. आसमान. आसमान. बर बर बर. आसमान ही पहिला रोज आहे का? त्याला झाले पहिला रो आहे. बर बर बर. आता त्याला झाले पहिला रो आहे. ही तिच्या पुढली सांगा. ही नाकाड. वाघी. बर. वाघी. वाघी बर. वाघिणी दिसायली वाघी. बघ पहिला ना. रूच आहे. पहिला रोज आहे. गेले बर 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 पहिला रूच आहे. बर. हा. ही दामाजी अण्णा यांच्या गोठ्यावरची वाघी बघा. म्हैस बघा, म्हणजे म्हैस बघा आणि डोळ्याचं पारणं फेडा अशी दिसणारी रूपवती, म्हणजे म्हणतात ना, रूप किती असतं हे असं असणारे. ही पुढली म्हैस सांगा आता अण्णा. आता हे मुरली हा. कावदन. हा. कावदन. कावदन. नाव ठेवलं तिचं. बर बर बर. कावदन. कावदानासारखी. कावदनासारखी पळते, कावदन नाव ठेवलं. बर बर बर. बघा, हे अण्णांची कावदन बघू शकताय आपण. आणि हे तुम्ही आणलेली आता नवीन पहिल्यांदा गोट्यावर घेतलेली ही काय नाव आहे हिचं? नाच. नाचन. बर. ही बाहेरून आणण्याचं अण्णा काय वैशिष्ट्य? बाहेरून आणलेले आहे. बर. बाहेरून आणलेले आहे. हिचं काय काय सांगचाल आम्हाला वैशिष्ट्य? हिचे गुण काय? हिचे बर. गुण 1 नंबर, पळाला 1 नंबर, चालायला नंबर, दूध द्यायला नंबर. हा हा. 1 नंबरचीच आहे. कितीला खरेदी केली विजापूर मधून ही? हिने 2.25 लाखाला खरेदी केली. 2.25 लाख रुपयाला. हा. आणि आता 25 लाखाला मागले. बर. तर मी घेतले 2 एकर जमीन म्हणलो. हा 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 हा. बर. तरी बी देत नाही. देत नाही मग. बर. बघा, एखादं जनावर चांगलं लागलं का माणूस किती किंमत मोजली तर देत नाही. आता पुढली सांगा आम्हाला. मुरली बावरी. बावरी. बावरी थोरल्या आल्याची पुढची. थोरल्या म्हणजे वाघ्याच्या पुढची. वाघ्याच्या पुढची आहे का? आता वाघ्याच्या पुढची जायची जुनी. बर बर. जुन्या ह्याच्यातली आहे. जुनी. काय वय असेल साधारण तिचं? आता बघा की आता 5व्या याचाची आहे. बर बर बर. ही वाघ्याच्या पुढची म्हैस बघू शकताय आपण. बघा, जातीवंत, प्युअर दिसणं, रुबाब बघणं, आणि ही असणारी दामाजी अण्णा सर्वोदय. आता पुढील हे सांगा रेडका आम्हाला. हिचं नाव काय सांगा? रतन. बर. रतन किती दिवसाचे? हे 1-1.5 वर्षाचे आहे. बर. 1.5 वर्षाचे. बर. आता मला काय विचारायचं अण्णा, साधारण आता ही
महाराष्ट्रामध्ये अनेक रेड्या खरेदी विक्री पंढरपुरी म्हशीची चालती. ह्या साधारण अशा रेडकाची आणि अशा विस्तारामधली असलेल्याची काय किंमत होती? ही जे ह्या धर्माची वाचली तर 1.5 लाख रुपयाची किंमत आहे. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. बर. आणि ही जी किंमत मोहरं यायला झाली तर 4 लाख 5 लाख किंमत होती. बर बर बर. म्हणजे विस्ताराची असली विस्तारची. हा हा हा. मग तशी विस्तारची नसली का काय मग तिथे काय नाही 25,000 का 30,000 20,000 11,000 12,000 15,000 अशी होती. पण चांगल्या विस्ताराची पंढरपूरची म्हणलं नावाची म्हणल्यावर किंमत जास्त. बर बर. विस्ताराला आणि म्हणजे ओळखणं बघणं नावाला किंमत ही सांगा आम्हाला. फुल आहे. बर. ही कुठल्या म्हशीची आहे? हे नाचनची आहे. नाचनची आहे का? आता ती नवीन आणलेल्या नाचनची आहे. बर बर. ही सांगा आता. उल्हास. उल्हास. ही कुठल्या म्हशीची आहे? उल्हास दिलेल्या म्हशीची. दिलेली म्हैस. तुळजापूरला उल्हास दिलेल्या म्हशीची. बर. तुळजापूरला काय किमतीने दिली ती म्हैस? 5 लाखाला 6 लाखाला 2 गुरं दिली. बर 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 बर. झेंडी आणि रचन. बर. आता ही पुढली सांगा आम्हाला. बालट. 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 बर बर बर. हे बघू शकताय दामाजी अण्णांच्या गोट्यावरची बालट. बालट. बर बर. ही कुठल्या विस्तारातली आहे? हे वाघीच्या फुलच्या विस्तारातली. वाघी फुलच्या विस्तारातली. फुलची आहे. फुलची म्हणजे लेक आहे पोटची. बर बर बर. ही समोरची वाघीच्या पुढची. बर बर बर. ही वाघीच्या पुढची. बर बर बर. आता ही पुढलं वासरू नाचनच. हे वासरू नाचनच आहे. बर बर बर. बघा हे सांभाळणं असेल आणि वासरं सगळी जातीवंत माणसाच्या गोट्यावरची कसं असतात नावाला ट्रेडमार्कला ब्रँडला महत्व असतं त्या पद्धतीनं जसं आपण सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना एखाद्या कंपनीच्या ब्रँडिंगला महत्व असतं तसे अण्णांच्या आज ब्रँडिंग बघत असताना अण्णा आता दुसरी गोष्ट आता हे आपण आज आपल्यापाशी सगळी वासरं ही बघतोय ही असणारी अण्णांची म्हशीची ही वासरं आपण बघतोय. खरं तर अण्णा आज तुम्ही सोनं घालून पळवणारा हौशी माणूस संबंध महाराष्ट्राला वेड लावला आपल्या हाल्यानं. हे नाही हे असणारी वासरं जातीवंत वासरं बघा म्हणजे हे सगळा अण्णांचा गोटा बघा. अण्णा आता थोडं आम्हाला अजून एक प्रश्न मी मगापासून तुमच्या गोट्यावर बरेच उशीर झालाय. नाही ऐका की मी लोक देवघरात देवाचा फोटो ठेवते ती तुम्ही देवघरात हाल्याचा फोटो ठेवलाय. हिजा पुण्याने म्हणून कोट्यात वाढलं वाढता चालू झाले. बर बर. हिजा पुण्याने हिजात मागली लेकरं बाळ चांगली सुखात खावी. म्हणजे तुमचा देव ही आहे. वाघ्या. वाघ्या कुठलं तर उदबत्ती जाता हिजे पुण्य तिचे हार तुरा सगळं करता. हिच्या पुंड्या पुचवून हे वासरं पारडं गुरं झाली. बर 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 बर. ही वाघ्या नावाचा हाल्या. हालगट. बर. दोन्ही डोळ्यान त्यावेळेस गारसा होता काय तो? गारसा नव्हतं एकदम प्युअर काळं होतं. शिंगाळ होतं. तोडा घालून पळविलेलं सोनं घालून पळविलेलं तिच्यात मानायचा. बर बर बर. अजून मानायचा. नाकावर तोडा पिसळा करत चांदीचा नाकात तो नचणे आहे. बर बर. बघा अजून फोटो काढून. बर 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 बर. म्हणजे दिसतंय की दिसलं मी झूम करून केला तुमच्यातला. मला अण्णा आता आपण खरं तर महाराष्ट्रामध्ये आपलं नाव खूप मोठं झालं. आता आपण मला काय सांगायचंय तुमच्याबद्दल थोडक्यात अजून विचारायचंय काय त्यावेळेची जी म्हशी छत्रातली जी नाव होती महाराष्ट्रातली आता सोलापूर जिल्ह्यातला तुमचा अभ्यास आहे बऱ्यापैकी. म्हणजे आता मी साधारण माझ्या माहितीप्रमाणे मी आता नवीन पंढरपुरी म्हशी क्षेत्रात वादळवाट 5577 नावानं म्हशी क्षेत्रात काम करतोय. खरं तर प्राण्यामध्ये कोल्हा हुशार आहे कुत्रं हुशार आहे म्हणून सांगितलं होतं पण ज्या दिवसापासून म्हशीमध्ये काम करतोय ती म्हैसच हुशार दिसायला लागली. तुम्ही काय सांगताल म्हशी एवढ्या हुशार असण्याचं कारण आणि म्हशीच का हुशार असते? म्हशीच कशा जातवांची म्हशीच पंढरपूरची कशा आहे गुणाला भारी राहते पळाला भारी राहते दिसायला भारी वाटते मालकावर लय प्रेम करते माणसावर प्रेम करते मालकाचा वासूर सोडून मालकाच्या मागे येते मालकाची आऊस करते. बर. अशी एक प्रेम आहे. आपल्या स्वतःच्या लेकरावर प्रेम नाही पण त्या म्हशीवर प्रेम आपल्या मालकावर असतं. बर 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 बर. आणि मालकाचा प्रेम म्हशीवर राहतो. बर बर. म्हणून तिच्या वळीने हे वाढत चालले. बर बर बर. आता तुमच्या त्या काळातली म्हणजे तुमचा ज्या वेळेस त्या हाल्याचा काळ होता
त्या काळातली एक नावाजलेले सोलापूर जिल्ह्यातल्या म्हशी मालकांची जरा नाव सांगा आम्हाला. सांगू का? हा सांगा की. मी की जानगवळे हा. जानगवळे आंबा आंबा जानगवळी. हा जानगवळे आंबा हा. अरे जानगवळी शंकर हा नागा दहेंडे नागा दहेंडे तर महाराष्ट्रालाच माहित आहे. हा. महाराष्ट्राला बघ दत्तू खताडे दत्तू खताडे रामचंदर रामचंदर. हा राघू बाहिरवाडे राघू बहिरवाडे. हा आणि मलका दिवटे मलका दिवटे. दिवटे हा अशी प्रकाराची लय होती. भागानगरे भागानगरे. आपल्या गुंड करे कोणतं तिचं नाव हिरा ना भागानगरे बर बर आपल्या चोपड्यातला हिरा भागानगरे बर. आणि देवबांना डोईजोडे. देवांना जोड जोड रे हा बाबा परळकर बर दत्ता परळकर बर. दत्ता परळकर गोळसकर. गुळोजकर हे मारसी गुळोजकर बर. अशी लय बहुतेक यमगोळे बहादूर ही अशी परसा होती. हा? दत्तू बाहेरवाडे ही अशी परसा लय होती. मग नवीपेठ मधली बेलवा बाहेरवाडे ती अशी परसा होती. हा. तिच्यापासून तिचं शिक्षण घेऊन आपल्याला पुन्हा ही परसा केगावला वाढाली. नागा दहेंडे बसून आमचं नाव वाढलं. म्हशी क्षेत्राचा संबंध महाराज. दसरा पंढरपूर छत्रा बंधून नाव वाढलंय. बर बर बर. पंढरपूर आज आता एवढा अनुभव तुम्ही सांगितला, इतिहास सांगितला. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो बोला. की म्हशी हाल्या आला, म्हशीचा व्यवसाय वाढवताय, आज आपली सोन्यासारखी पोरं तयार झाली. म्हशी आल्यापासून फायदा झाला का तोटा झाला, काय झालं, काय फायदा झाला. बर बर बर. फायदा झाला. नाव झालं. हा बर नावाची रेकॉर्ड वाढलं. बर. ओळखलं नसतं म्हशी नसतं तर तुम्हाला. ओळखलं नसतं तर ह्या छत्रात मला कुणीच ओळखलं नसतं. बर 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 बर. हा हे बाबा हे सोनं घालून पळविलेला मनुष्य नसतात. हा हा हा. काय साधारण गुरं पळविली तर मी तिला कोण ओळख दिली असती, होय म्हणली असती. हा, हा. पण सोनं घालून पळविलेला सगळ्याला छत्रामध्ये नाव झालं. बर बर बर. म्हणून मी सोनं अवसानी तिला घातलं. बर बर बर. पण तुमचं सोन्यासारखं केळ की संसार आज तुमचा. माझा सोन्यासारखा संसार झाला. हा. माझ्या हाल्यापासून चांगलं सगळं समाधान झालं. आता 9 नंबर हायवे कडेला सगळी जमीन आहे की आपल्या. आता नौकाला आहे तर दोन्ही कुट्याला मागायला तर मी देणार. बर. 25 लाखाला म्हैस मागायला तर मी देणार. म्हणजे हालीमुळे ही सगळी कृपा झाली. थोरला आता वाघ्याच्या नातू मागायला तर 3 लाखाला 4 लाखाला तर मी देणार. बर. का तर तिच्यापासून आपलं चांगलं होत चाललंय. हा, हा, हा. तिच्यापासून पापुर्टी वाढत चालली. बर. तिच्यापासून नाव वाढत चाललं. म्हणून मी तिला देईन तिला. बर. म्हणून मी तिच्यासाठी मी ह्या कोट्यात मध्ये आल्याचा फोटो काय उदबत्ती चालतो तिच्या पुण्याच्या वेगाने वरच्यावर वाढायला लागलाय. पहिलवान छऊ छत्रपती पुरस्कार दादा सर्वोदय वसंत सर्वोदय मी तयार केला. बर बर बर. करे छत्रपती हातीवर लगीन केलं. बर. दादा वसंत सर्वोदयचं हातीवर लगीन केलं. बर. तिच्यात गवळी समाजाने मला पुरस्कार दिला. आत्तापत्र सोनं घालून पळविलेला मनुष्य अजूनपर्यंत दिसला नाही. युजी देशमुखनी गवळी समाजाने मला पुरस्कारचा शिक्का मारून मला पुरस्कार दिला. बर बर. पुरस्कार बी मिळालाय. पुरस्कार बी मिळाला. हलालाचा फोटो घालून मला पुरस्कार बी मिळाला. तिच्यात पुन्हा की सगळं झालं. आता माझं व्यवस्थित झालं. मग आता शेवट लग्न झालं, पहिलवान केला, हलगड सांभाळलं, सगळं हाल्यापासून चांगलं झालं. मग आता शेवटची गोष्ट काय करावी म्हणून मी थोडा इतिहास मांडला. आला काय महाराष्ट्रात आपलं नाव आलं. महाराष्ट्रात नाव आलं. बरं आता ह्याच्या मोहर काय करायचं मग थोडा डोक्यात जर अभ्यास घेतला. आला भारताचा जर एक तिरंगी झेंडा फडकावा म्हणून औंधा तिरंगी झेंडा फडकेला. बर 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 बर. भारतात मध्ये हे नाव हा हा. आपलं गाजलं तसंच एक तिरंगी झेंडा औंधा लावला. बर. वाकडी काठ म्हणतात. हा हा हा. गवळ्याची शान. गवळ्याची शान. हा. दामाजी जी वाकडी आली काठी तर लोक काय म्हणतात की आली वाकडी काठी. हा, हा. ही जी शानच आहे म्हणतात. हा, हा. म्हणून मी ही एवढी शान ठेवले. बर बर. आता अण्णा खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण तुमच्यासारख्या माणसामुळेच म्हशी क्षेत्रात फार मोठं आज नाव झालं. आणि पंढरपुरी म्हशीची एकंदरीत वाढ बी झाली, नाव झालं, चर्चा झाली. आज ज्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये अधोरेखित करावं असं तुमचं नाव आहे. दामाजी अण्णा सर्वदे
रेड्याला सोनं घालून पळवणारा वाघ्या नावा हाल्याचा धाण्या वाघ तुम्ही आहे. धन्यवाद. तुम्ही वाघ आहे खरा, कारण वाघाचं काळीज लागतं सोनं घालायला आणि वाघ्या सांभाळायला सोनं घालायला, पाळायला, सांभाळायला. ती माणसं जशा म्हशी जातीवंत आहेत तसं मालक सुद्धा तेवढाच जातीवंत आहे. आणि ते म्हणतात ना 52 खशी सोनं आहे, खरं तुम्ही ओरिजिनल सोनं आहे. महाराष्ट्राला आपल्यासारखं एक मूलभूत असणारा एक असा व्यक्तिमत्व, रांगडं व्यक्तिमत्व मिळालं आणि पंढरपुरी म्हशीची अखंड महाराष्ट्राला चर्चा झाली. आणि अशा आपल्या या धाण्या वाघाला आमचा वादळ वाट 5577 हा चॅनल, खरं तर मी तुमच्या 4 वेळा घरी येऊन गेलेलो आहे पहिलवान. मला पण तुमचं खरी भेट घ्यायची होती, मुलाखत घ्यायची होती. कारण महाराष्ट्राला खरं तर माहीत आहे बऱ्याच जणांना, पण सोशल मीडिया, आता जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळं तुमची मुलाखत अनेकांना मिळणं गरजेची होती. आणि ती मुलाखतीसाठी मी 3-4 वेळा तुमच्या घरी येऊन गेलो, पण तुम्ही नसायचा. पण माझी मी जिद्द सोडली नाही, लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोचवायचा. मी सकाळी 6ला घरातून निघालेलो. माझं गाव इथून 70 किलोमीटर आहे, पण तुमची मुलाखत घ्यायची, तुम्ही कुठं जाचाल म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. आज तुम्ही वेळ दिला आम्हाला. तुमच्यासारख्या या व्यक्तिमत्वाला, तुमच्यासारख्या या डहाण्या वाघाला वादळ वाट 5577चा सलाम आहे. असंच आपण पंढरपुरी म्हशीचं काम करत राहावा. आपल्या नावाचा चर्चा असंच वाढत राहणार आहे. धन्यवाद अण्णा. शिवछत्रपती पुरस्कार करून दिले. असे अनेक, तुमचं नाव, तुमचं कौतुक शब्दात मांडणं आमच्यासारख्या चॅनलवाल्याला शक्य नाही. जेवढा होता तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला, पण असा कर्तृत्ववान माणूस तुम्ही आहात. तुमच्या या कर्तृत्वाला, अशा या कर्तृत्ववान माणसाला आमचा सलाम आहे वादळ वाट 5577चा. आणि म्हशी दाखवत असताना चांगल्याच म्हशी मी दाखवतो, चांगलंच गोटं दाखवतो आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवतो. ही आपण आज आपल्या विस्तृत अशी माहिती आम्हाला सांगितली, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकाच्या वतीनं सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. वादळ वाटचा 5577चा तुम्हाला दा पुन्हा एकदा सलाम. आणि ही अण्णांची मुलं, तुमचं नाव सांगा एकदा. राहुल सर्वदे. राहुल सर्वदे. तुमचं नाव सांगा. प्रकाश सर्वदे. हे कोण आहेत? हे भाचा इथं, अण्णांचं नातू इथं. हे बघ, ही नातू इथं, ही फॅमिली आहे. आणखी बारकं. हे त्याला बोलून घ्या. ही बघा, ही अण्णांची सगळी. परत एकदा आपण गोटा बघू शकतो. अण्णा आता काय इकायचं आहे का गोट्यावरचं? नाही का इकायचं आता? नाही. बर 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 बर. हे अण्णांचा परत एकदा आपण गोटा बघा. संबंध महाराष्ट्राला वेळ लावणारे दामाजी सर्वदे यांच्या म्हशीचा गोटा. गेलं